आजची ही कथा प्रत्येकाने ऐकावी अशी आहे. एक महिला दररोज मंदिरात जायची. एके दिवशी बाईंनी पुजाऱ्याला सांगितले की आता मी मंदिरात येणार नाही. यावर पुजाऱ्याने विचारले का? मग ती बाई म्हणाली, मी लोकांना मंदिराच्या आवारात त्यांच्या फोनवर त्यांच्या व्यवसायाबद्दल बोलताना बघते. काहींनी गप्पा मारण्याचे ठिकाण म्हणून मंदिराची निवड केली आहे. काही लोक पूजा होम हवन प्रामाणिकपणे कमी करतात आणि दिखावा अधिक. यावर पुजारी काही काळ गप्प राहिला आणि नंतर म्हणाला, ते सर्व बरोबर आहे, पण तुमचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी मी जे सांगतो त्यासह तुम्ही काही करू शकता का? बाई म्हणाल्या, तुम्ही मला सांगा काय करावे. पुजारी म्हणाले, एक ग्लास पाणी भरा आणि मंदिराच्या आवारात 2दा प्रदक्षिणा करा. पण अट अशी आहे की त्या ग्लासातील पाण्याचा एक पण थेंब खाली पडता कामा नये. बाई म्हणाल्या, मी हे करू शकते. मग थोड्याच वेळात त्या बाईनं तेच केलं. त्यानंतर मंदिराच्या पुजारीने महिलेला 3 प्रश्न विचारले. सर्वात पहिला प्रश्न, तुम्हाला कुणी फोनवर बोलताना दिसलं का? 2. तुम्हाला मंदिरात कुणी गप्पा मारताना दिसलं का? आणि तिसरा प्रश्न, तुम्हाला कुणी दिखावा करताना दिसले का? बाई म्हणाली, नाही, मी काही पाहिले नाही. मग पुजारी म्हणाले, जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा करत होता तेव्हा तुमचे सर्व लक्ष ग्लासावर होते, जेणेकरून त्यातून पाणी पडू नये, म्हणून तुम्हाला काहीही दिसलं नाही. आता जेव्हाही तुम्ही मंदिरात याल तेव्हा तुमचं लक्ष फक्त परमात्म्याकडे केंद्रित करा. मग तुम्हाला काहीही दिसणार नाही. सर्वत्र फक्त देवच दिसेल. आयुष्यातील दुःखांना कोण जबाबदार आहे? देव आहे, कुंडली आहे की तुम्ही स्वतः आहात? अरे देव नाही, ग्रह नक्षत्र किंवा कुंडली नाही, नशीब नाही, नातेवाईक नाहीत, शेजारी नाहीत, सरकार नाही, तुम्ही स्वतः जबाबदार आहात. सर्वात पहिलं म्हणजे तुमची डोकेदुखी फालतू विचारांचा परिणाम आहे. दुसरं म्हणजे तुमची पोटदुखी तुमच्या चुकीच्या खाण्याचा परिणाम आहे. तुमचं कर्ज तुमच्या हावरटपणामुळे होणाऱ्या जास्त खर्चाचा परिणाम आहे. तुमचं कमकुवत शरीर, वाढलेली चरबी आणि आजारी शरीर तुमच्याच चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आहे. तुमच्या कोर्ट केसेस तुमच्यात असलेल्या अहंकाराचा परिणाम आहे. तुमच्यातील अनावश्यक वाद, तुम्ही नको तिथे जास्त आणि व्यर्थ बोलण्याचा परिणाम आहे. वरील कारणांखेरीज शेकडो कारणे आहेत ज्यामुळे तुम्ही नाराज किंवा दुःखी असता. दोष मात्र विनाकारण इतरांना देत राहता. यामध्ये कोठेही देवदोषी असत नाही. जर आपण ह्या दुःखाच्या कारणांचा बारकाईने विचार केला तर आपल्याला हे आढळेल की कुठेतरी आपला मूर्खपणा त्यांच्या मागे आहे. म्हणून योग्य निर्णय घ्या, योग्य गुरुच्या चरणात लीन व्हा आणि त्यानुसार तुमचं आयुष्य निरोगी, समाधानी आणि सुखी समृद्ध बनवा. रामकृष्ण हरी.